बातमी राज्यातील पोटनिवडणुकीसंदर्भात बारामती आणि राहुरीमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुमारे 58% इतकं मतदान झालंय। 2024ला अजित पवार यांच्या वेळेस 71.27% मतदान झालं होतं। यामध्ये 26च्या बारामती पोटनिवडणुकीमध्ये 13% मतदान यावेळेस कमी झाल्याचं समोर आलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। नवनाथ, अजित पवार यांच्या निवडणुकीच्या वेळेस आणि आताच्या निवडणुकीच्या वेळेस जर आपण आकडेवारी पाहिली तर 13% मतदान कमी झालेलं आहे। काय नेमकी कारण आहेत या सर्व, की सुनेत्रा पवार या विजयी होतीलच हे एकमेव कारण आहे की आणखी काही कारण आहेत? नक्कीच जगदीश, खऱ्या अर्थाने 2024ला अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार असा सामना झालेला होता। त्यावेळेस जवळपास 71.27% मतदानची टक्केवारी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र या त्यांच्या निधनानंतर जे पोटनिवडणूक लागलेली होती यामध्ये खऱ्या अर्थाने 6 वाजेपर्यंत जे आहे ते फक्त 58%च मतदान झाल्याचं समोर आलेलं आहे। जवळपास 13% मतदानाची घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र असं जरी असलं तरी 58% मतदान जे आहे त्यापैकी जवळपास 54% मतदान हे सुनेत्रा पवार यांना होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। यामुळे 2017चं 2,17,000 जे मताधिक्य रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड देखील सुनेत्रा पवार मोडू शकतात। खऱ्या अर्थाने 22 उमेदवार जे सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आहेत त्यांना 2,500 ते 3,000 मतदान होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। यामुळे एकूणच आता जरी मतदानाची टक्केवारी जरी कमी झालेली असली तरी सुनेत्रा पवार ह्या देशामध्ये मोठ्या मताधिक्याने विजय होतील अशी अपेक्षा आहे। नवनाथ, तुम्ही असेच जोडलेले राहा।